चला तर आपण जाणून घेऊया आज अयोध्येचा इतिहास। रावणाने सीतामाचे अपहरण का केले? शूर्पणखा नावाची राक्षसी, राम भरत भेट। भरताचे जे सैन्य आले होते ते नक्की रामाला मारण्यासाठी आले होते का? नक्की राम भेट झाली की भरताने रामाला मारण्यासाठी सैन्य आणले? हे आपण रामायणाच्या इतिहासात पाहूया। प्रथमतः सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आपण एक आज नवीन इतिहास जाणून घेऊया, चित्रकूटावर भरताचे आगमन। तर चला पाहूया आपण भरताचे आगमन चित्रकूटावर कसे होते ते। चित्रकूट हा श्रीरामांना फार आवडे। ते सीतेला बरोबर घेऊन वनाची शोभा दाखवत, प्रिये, या रम्य वातावरणात मी आलो की बाकीची सर्व दुःखे चिंता मी विसरतो। मग सीतेला ते देखण्या पर्वताची शोभा वर्णन करून सांगतात। त्याचप्रमाणे ते सुशोभित मंदाकिनीचेही वर्णन करून सांगत असतात। अशा तऱ्हेने आनंदात राहून ते तिघे एक एक दिवस घालवत होते। ह्या दिवशी असेच बोलत बोलत बसले असताना सेनेची धूळ, कोलाहल, खिंकारणे ऐकू लागले। अनेक सैनिक समोरून पळत जातानाही श्रीरामांनी पाहिले। श्रीरामांना लक्ष्मणाला नीट तपास करायला सांगितले, कारण जंगली जनावरे भीतीने पळत आहेत। लगेच लक्ष्मण एका शाल वृक्षावर चढला। सर्व दिशांना पाहून त्याने सर्व दिशेकडे दृष्टिपात केला। नंतर उत्तरेकडे लक्ष दिले तर त्याला एक विशाल सेना दिसली। घोडे, रथ, पायदळ यांनी भरलेली होती। त्याने तशी सूचना श्रीरामांना दिली। मग लक्ष्मण म्हणाला, आर्य अग्नी विझवावा, नाहीतर दूर बघून सेना येथेच येईल। देवी सीतेने गुंफेत जाऊन बसावे। आपण आपल्या धनुष्याला प्रत्यंचा चढवावी आणि कवच बाण धारण करावे। तेव्हा श्रीरामांनी शांतपणे लक्ष्मणाला सेना कोणाची आहे हे पाहायला सांगितले। मग लक्ष्मणाने रागाने त्या सेनेकडे पाहायला सुरुवात केली। आर्य ही सेना कैकेयी पुत्र भरताची दिसत आहे। स्वतःचे राज्य निष्कंटक बनवण्यासाठी आपल्याला ठार करायला येतो आहे। तो चिन्हित ध्वज भारताचाच आहे। बंधू श्रीरामा, आपण तयार असावे। मी आज भरताला सोडणार नाही। त्याच्यामुळे आपणास व सीतादेवीस या महान संकटात पडावे लागले आहे। खरे तर आपण सनातन अशा राज्याधिकारापासून वंचित झाला आहात। श्रीरामा, भरत आपला शत्रू आहे। तो समोर आला तर वध करणेच योग्य होईल। भरताचा वध करण्यात मला पापच दिसत नाही। त्याला जीवित सोडण्यात अधर्म आहे। भरताला मारल्यावर आपणच निष्कंटकपणे पृथ्वीचे राज्य करावे। मी कैकेयीच्या संबंधियांचाही वध करीन। कैकेयी रूपी महान पापी ही या जगातून नष्ट होईल। लक्ष्मण भरतावर रागावला असल्याने त्याने आपला विवेक सोडून दिला होता, पण श्रीरामांनी त्याला नीट समजावून सांगून शांत केले। ते म्हणाले, लक्ष्मणा, भरत सत्ता होऊन येतोय तेव्हा धनुष्याचा आणि तलवारीचा काय उपयोग आहे? भरताला मारून राज्य घेण्याने कीर्ती वाढणार आहे का? बंधू बांधवांचा विनाश करून जे मिळते ते विष मिसळलेल्या अन्नासारखे असते। मला बंधूंसाठी राज्य हवे आहे। मी शपथेवर सांगतो, समुद्राने घेरलेली ही पृथ्वी मला दुर्लभ नाही, पण इंद्राचे पद देखील मला अधर्माने नको आहे। लक्ष्मणा, भरत आपल्यावर प्रेम करतो। तो मला प्राणापेक्षा अधिक प्रिय आहे। त्याला अयोध्येत आल्यावर आपण दिसलो नाही म्हणून परत तो आपल्या पाठीमागे आलेला आहे। तो येतो आहे आणि मी म्हणतो तोच त्याचा उद्देश आहे। त्याने माता कैकेयीलाही कटू वचने ऐकविली आहेत आणि आता आपल्या मागे धावत आला आहे। श्रीरामांची वचने ऐकून लक्ष्मण लज्जित झाला। तो म्हणाला, महाराज, दशरथच आपल्याला परत न्यायला आले आहेत। माझे म्हणणे ऐक आणि झाडावरून खाली उतर। भरत श्रीरामाचा आश्रम शोधत होता। त्याने सेनेला शांत राहायला सांगितले। मग स्वतः शत्रुघ्न, निषाद, राजगृह सर्वजण श्रीराम लक्ष्मणाचा शोध घेऊ लागले। भरत म्हणाला, श्रीराम जानकीचे दर्शन होणार नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही। तो पायीच त्या पर्वतावर वनवन भटकत राहिला। मग त्याला धूर दिसला। तो शत्रुघ्नास प्रसन्न होऊन इथे श्रीराम असणार असे म्हणून तिकडे धावला। बरोबर गुहही होता। उत्कंठित झालेला भरत थोड्या वेळाने मंदाकिनीच्या तटावर विराजमान झालेल्या चित्रकूटापाशी पोहोचला। तो मनातल्या मनात ठरवू लागला, आज मी श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या चरणांना वंदन करीन। लक्ष्मण आणि सीता यांनाही वंदन करीन। येथून जवळच्याच पर्णशाळेत त्याने प्रवेश केला। ती पवित्र मनोरम होती। वृक्षांच्या पानांनी बनलेली होती। ती पर्णकुटी श्रीरामांचीच होती। आत त्याने प्रवेश करताच त्याने थोर बंधू पूजनीय श्रीरामांना पाहिले। त्यांनी शिरावर जटा ठेवल्या होत्या। अंगावर कृष्ण मृग चर्म आणि वल्कल धारण केले होते।
अत्यंत तेजस्वी अशा बंधूंना भरताने पाहिले. पृथ्वीचे स्वामी धर्मात्मा श्रीरामकुश अंथरून वेदीजवळ बसले होते. त्यांच्या शेजारी सीता व लक्ष्मणही होते. त्यांना पाहून भरत शोक व मोह यात बुडून गेला. आवेगात तो श्रीरामांकडे गेला. बंधूकडे दृष्टी जातात भरत आर्त भावाने विलाप करू लागला. अश्रू वाहत असतानाच तो गदगद वाणीने त्यांना म्हणाला, मी माझ्या बंधूंना कशा स्वरूपात पाहत आहे? जे सर्वथा सुख भोगण्यास योग्य आहेत ते श्रीराम माझ्यामुळे दुःखात सापडले आहेत. मी किती क्रूर आहे, माझ्या जीवनाचा धिक्कार असो. तो श्रीरामांपर्यंत जाण्यापूर्वी पृथ्वीवर पडला. एकदाच त्याने आर्य म्हणून हाक मारली, मग तो काहीच बोलू शकला नाही. नंतर अश्रुपूर्ण नेत्रांनी शत्रुघ्नाने रामांना नमस्कार केला. श्रीरामांनी दोघांना उठून छातीशी धरले. नंतर लगेच सुमंत्र आणि निषाद राजगुरूही त्यांना भेटले. चारही राजपुत्रांना एकत्र पाहून समस्त वनवासी